कित्येक लोक तर आमच्याकडे सुद्धा अप्रोच झाले, परंतु आम्ही ही भूमिका मांडली की जिथे आमचा सक्षम उमेदवार तिथे आम्ही दुसऱ्या आलेल्या पण जिथं आमच्याकडे उमेदवाराची कमतरता आहे त्या समोरच्यापेक्षा सक्षम नाही, असा आमच्याकडे 1-2-3 ठिकाणी तुरळक घटना घडलेल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला गोड वाटतं. इतर पक्षात पण गेले त्यांना उमेदवारी मिळाली. भाजप अस्वस्थ झालाय पहिल्या सगळ्यावर. हे पहा, भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला फार गोड वाटत होतं. याला घे त्याला घे त्याला घे, स्वतःकडे माणसं असतानाही मी जिथं माणूस नाही तिथं दुसऱ्याचा माणूस घेतलेला मी समजू शकतो, असं होत असतं. पण जिथं तुमच्याकडे सक्षम माणूस असतानाही तुम्ही दुसरीकडचे लोक घेऊन स्वतःच्या पक्षात घेतले, त्यांना उमेदवार दिले, नॅचरली तुमचे लोक दुसरीकडे गेले. कित्येक लोक तर आमच्याकडे सुद्धा अप्रोच झाले, परंतु आम्ही ही भूमिका मांडली की जिथे आमचा सक्षम उमेदवार तिथे आम्ही दुसऱ्या आलेल्या पण जिथं आमच्याकडे उमेदवाराची कमतरता आहे त्या समोरच्यापेक्षा सक्षम नाही, असा आमच्याकडे 1-2-3 ठिकाणी तुरळक घटना घडलेल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला गोड वाटतं. आता स्वतःचे गेल्यावर आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, असंच म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीला. हे बघ, उलगडून सांगण्यात मला कोणत्याही अधिकाऱ्यांना अडचणीत आणायचं नाही, पण सुपर क्लास 1 एका अधिकाऱ्याने एका आमच्या उमेदवाराला फोन केला आणि तो अधिकारी कोणाच्या जवळचा आहे माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. कारण त्या अधिकाऱ्याचा फोन यायच्या 10 मिनिटं आधी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ, नाव घेतो, यांनी त्या उमेदवाराला फोन केला होता. कोणाच्या फोनून केला होता, काय केला होता, हेही आमच्याकडे व्यवस्थित आहे, जर त्यांनी नकार दिला तर. परंतु अशा धमक्याला आमचे उमेदवार घाबरणार नाही. कोकणवाडी भागात आमचा एक तांबे नावाचा सामान्य उमेदवार आहे, धनगर समाजाचा आहे. पहिल्यांदा शिवसेनेनं त्या भागातील धनगर समाज मोठ्या प्रमाणात असताना उमेदवारी दिलेली आहे. एक तरुण कार्यकर्ता, याला धमक्या दिल्या जातात, याला आधी प्रलोभन दिलं जातं की 25 लाख देतो, 15 लाख देतो, 10 लाख देतो, 20 लाख देतो. नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहे ते पाडतो. अशा धमक्या यांच्या बच्चे देत आहेत. मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय, महापालिका तुमच्या बापाची आहे? तुमचे घर फार अधिकृत आहे का मग? दुसऱ्याच्याकडे कोणी लक्ष दिलं तर? आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे, मी स्पष्टपणे सांगतो. पण अशा अधिकाऱ्यांना मी इशारा देऊ इच्छितो, काल मी दिलेला आहे. मला असं वाटतं याचा सगळ्यांचा हिशोब ठेवला जाईल. योग्य वेळी योग्य प्रसंगी तुम्हालाही धडा आम्ही शिकवू.